नाटक सुरू झालं आणि मी डायलॉग विसरलो. माझं नावच विसरलो मी स्टेजवर विजयला विचारलं, विजय माझं नाव काय? तर त्याने सांगितलं राज्याध्यक्ष. तुझं नाव काय? तुझं नाव राज्याध्यक्ष. हा तर राज्याध्यक्ष. आणि ते मी केलं आणि मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं, विजयला दुसरं. डायलॉग फेमस झाला होता, माझ्यासारखा मीच आहे, मी माणूस मोठा नीच आहे. ते लहान लहान मुलं बोलायला लागली. शेवटी मला भीती वाटली, लहान लहान परिणाम नको व्हायला. नवरा माझा नवसामध्ये तर मी बोललो तसं, तर सचिनींना आवडलं. असंच बोल तू. अरे आम्ही पण चित्रपट बघतो. ह्या पद्धतीचं डिक्शन आलं की जे मी विजय पाटकरने मला सांगितलं की तू त्या सिरियल मध्ये त्या डिक्शनने बोलायचं, तसं तू बोल इथे. आणि ते चांगलं झालं आणि लोकांना ते डायलॉग तर मला बोलून दाखवतात कधी कधी. तर ती 7 सिरियल करत असताना एका पाठोपाठ एक बंद झाल्या आणि एक चाचा चौधरी नावाची सिरियल करायचो मी. तीच एक चालू राहिली. त्याच्यावर मी 2 वर्ष काढली त्या सिरियलवर. पण तो काळ खूप बेकार होता. नमस्कार, मी सुनील तावडे. नुकताच आम्ही कांचन अधिकारी यांच्या बातो बातो में या पॉडकास्टमध्ये आमच्या गप्पा रंगल्यात. खूप मजा आली. खूप जुन्या आठवणी आमच्या जागृत झाल्या. तेव्हा ही गंमत बघायला तुम्ही नक्की पॉडकास्ट पहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार, मी कांचन अधिकारी बातो बातो में या माझ्या नवीन कोऱ्या करकरीत पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, नाट्य भेड हे एक असं वेड आहे ना की ते एकदा लागलं की लागलं. आणि असंच हे वेड आमच्या एका मित्रालाही जबरदस्त लागलं. खरं तर तो आणि मी, आम्ही दोघंही गोरेगावात राहणारे होतो तेव्हा. परंतु तेव्हा मला माहिती नव्हतं की हा पण नाट्यवेड आहे आणि मी पण नाट्यवेडी. ते आम्हाला नाटकामध्ये गेल्यानंतर मग बऱ्याच काळानंतर कळलं. तर वेलकम करूया माझा दोस्त सुनील तावडे याचा. नमस्कार अँड वेलकम सुनील. नमस्कार कांचन. आत्ताच जसं मी म्हटलं तसं आपण दोघेही गोरेगावचे रहिवासी, बरोबर आहे? तू टिळक नगरचा, मी उन्नत नगरची. परंतु आपण कधी आपल्याला एकमेकांना माहिती, पण आम्ही जाताना बघायचो ना तुला. मला माहिती. हा, तुला चष्मा वगैरे होता तेव्हा. 2 वेण्या वगैरे घालायची. अरे शाळे होते, शाळेमध्ये सगळेच जण 2 वेण्या वगैरे घालायचे. त्यामुळे माझी एक मैत्रीण होती, ती तुझ्यावर लाईन पण मारायची. हा, पण मी नाही द्यायचो लाईन. आणि आत्ताच आम्ही बोललो बरं काय सुरू करण्याच्या अगोदरच म्हटलं तुला आठवत आहे काय रे ती? म्हणे हो मला आठवते. आणि त्याला माहिती होतं, तुला माहिती होतं तसं ती तुला लाईन द्यायची, कारण तिथे बस स्टॉप होता आणि तिचं घर एक्झॅक्टली बस स्टॉपच्या मागे होतं. त्याच्यामुळे तुला ते माहिती होतं. असं तरी सुद्धा तू बघायचं नाहीस, हे भीतीने बघायचं नाहीस का काय? त्यावेळी एवढं वय नव्हतं आणि ती जबाबदारी घ्यायची तेव्हा लायकी नव्हती, हिंमत नव्हती. हिंमत नव्हती सगळ्यात. तेव्हा खरं तर असं म्हणजे काय आहे असं वगैरे. पण तुला माहितीये का, माझ्या बाजूला 2 घरं सोडून एक राहायचा एक मित्र माझा, नितीन नाव त्याचं, नितीन चित्रे. अजूनही आहे तो, आणि आम्ही बोलतो अजूनही फोनवर. पण आम्ही तेव्हा असं जर का कधी असं कंपाऊंडच्या इथे उभं राहून बोललो ना, लगेच 4 लोक बोलायचे. खूप त्यावेळी तर खूपच तसं होतं ना, वेडेसारखं होतं ना ते. म्हणजे एक मुलगा बोलायला लागलं की म्हणजे ओ वा ओ आ, बापरे खूप. एनिवेज असो, बाकी गोष्टी बाजूला त्या सगळ्या. पण नाट्यवेड हे जसं मी म्हटलं त्याप्रमाणे तुलाही होतं आणि मलाही होतं. परंतु माझं नाट्यवेड जे होतं ते मी जवळजवळ बीकॉम झाल्यानंतर मला आईने परमिशन दिली. कारण का मी तेव्हा ना डहाणूकर कॉलेजमध्ये होते. त्यामुळे गोरेगाव टू पार्ला सकाळी 7 वाजताच्या कॉलेजसाठी 5 वाजता उठा, 6:10ची ट्रेन पकडा, मग 7चं लेक्चर अटेंड करा, मग 1 वाजता सुटायचं, मग परत घरी या, मग संध्याकाळच्या रिहर्सल्स किंवा दुपारच्या. त्यामुळे माझं ते नाट्यवेड मला तिथे जरा सप्रेस करायला लागलं. तुझ्या बाबतीत काय घडलं? तू दालमियाला होता? मला दालमियाला होतो 11वीच्या नंतर. आधी शाळा माझी महाराष्ट्र विद्यालय. मी पण होते. एकच शाळा. मग पहिली ते 4थी होते महाराष्ट्र. मी मॉन्टेसरी पासून 11वी पर्यंत तीच शाळा होती. तर ती शाळा, आणि ती शाळेत असताना आमची कॉलनी होती जी लोकमान्य टिळक नगर कॉलनी, तिथे 6 गल्ल्या होत्या आणि 6 गल्ल्यांच्या एकंदर स्पर्धा असायच्या. आणि सुधीर भोसले तिथला 5व्या गल्ली, अलका कुबल, मोतीलाल नगर, ती बाजूच्या. नंतर ती काय झालं की माझे वडील एकांक स्पर्धा आणि राज्य नाट्य स्पर्धेमध्ये काम करायचे. तर त्यांचा मुलगा म्हणून मला विचारलं की तू करशील का? माझं तेव्हा वय नव्हतं, करू आपण, तर शाळेत होतो. आणि मग ती एकांक तेव्हा कुठली तरी बराई मंडळी नावाची एकांक केली एक, आणि मग सुरू झालं. मग ते काय दरवर्षी कॉम्पिटिशन मध्ये कॉलनीच्या नाटकाच्या एकांकाच्या कॉम्पिटिशन मध्ये मी करायला लागलो. पण मग प्रोफेशनल मग मी कॉलेजला करायला लागलो. कॉलेजला वेटिंग फॉर कास्लेट नावाची एकांक केली होती. त्याला बरीच बक्षिसं मिळाली इंटर कॉलेज इव्हेंटला. आणि आमचे थडी सर होते,
ते गोवा हिंदू असोसिएशनशी कनेक्टेड होते. आणि एक वेटिंग फॉर हसलेट ही गोवा हिंदू असोसिएशनच्या स्नेहसंमेलनात करायचं ठरलं. आणि त्यांनी ती मेन भूमिका केली. आणि नंतर मग काय झालं की त्यांची कॉलेजमध्ये ते प्रोफेसर होते आमच्या दालमिया कॉलेजमध्ये, आणि त्या कॉलेजतर्फे आम्ही तिकडे गेलो होतो. प्रदीप कबरे पण करायचा. आणि त्याच दरम्यान त्यांची बदली झाली गोव्याला. आणि गोवा हिंदू असोसिएशनच्या लोकांनी असं ठरवलं की ते नटसम्राट नाटक करायचं आहे. तर थळी सरांना विचारलं, तर थळी म्हणाले नाही की माझी आता बदली होते. तर ते म्हणाले तुम्ही सजेस्ट करा ना कोणाचं नाव वगैरे. तर ते म्हणाले सुनीलचं नाव आहे. आणि मी नेमकं त्याच वेळी आमची रिहर्सल संपली आणि मी खाली उतरलो, सेकंड फ्लोअरला होतो आणि खाली उतरलो. खाली उतरताना शेवटच्या पायरीपर्यंत गेल्याचा वरून हाक आली की थळी सर तू वरे 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 पटकन वरे. तर वर गेलो आणि मग त्याने विचारलं की तू नटसम्राटमध्ये काम करशील का. हा प्रोफेशन आहे गोवा हिंदू असोसिएशन. ते सतीश दुभाषींचं, शांताबाई होत्या, त्यांनी बसवलं होतं नाटक. शांताबाई जो बसवायचे नाटक बसवलं होतं त्यांनी ते नाटक. आणि मग मी काय नटसम्राट करशील का ते संबंध नाही म्हणायचा. मी हो तात्काळ हो म्हटलं. आणि लगेच गोरेगावला येऊन माझ्या मित्रमंडळींनी सांगितलं आणि तिथून सुरुवात झाली की मजा झाली. मग घरी घेऊन सांगितलं, आधी मित्रांना सांगितलं मग घरी सांगितलं. आणि घरी काय आई वडील माझे नाटकातलेच होते, त्यांनी लगेच तात्काळ हो म्हटलं आणि मग ते सुरू झालं. मग दौरे आणि मग प्रयोग. त्याचे नटसम्राटचे मी दुभाषींबरोबर साधारण 300-400 प्रयोग केले असतील. चंद्रकांत गोखले होते, त्यांनी पण नटसम्राट केलं, त्यावेळी पण मी होतो. आणि त्याचे पण काही 300 वगैरे प्रयोग झाले. पुष्कळ झाला आणि खूप छान, माझ्या हृदयाच्या जवळचं नाटक आहे ते. अगदी खूप आवडलं. हो, दत्ता पाटाने केलं, यशवंत दत्ताने केलं. खूपच त्याला रेंज, त्याचे डायलॉग हल्ली ऐकायलाच मिळतात त्या पद्धतीचे. बरं, त्याच्यानंतर मग तुझे केलं बॅरिस्टर. त्या बॅरिस्टर मध्ये मला खरं बेस झाला माझा तयार. हा, तो मेन तो तेव्हा झाला. म्हणजे बाईंकडे मी पहिल्यांदा नाटक करत होतो आणि मला माहिती पण नव्हती त्यांची पद्धत. तर मला म्हणाल की तू जरा मला एक, तू म्हाताऱ्याची भूमिका आहे. मी त्यावेळी काहीतरी 22-23 वर्षाचा होतो असेल समजा. हा, आणि 80 वर्ष म्हातारा. बरं, तुझा दाखव आता, जरा चालून दाखव म्हातारा, डोकं काहीतरी आहे आणि तू चाललायस म्हातारा. तर पण जनरली म्हातारे आपल्याला डोक्यात आहे ते असे गोरा झालंय. तर बाई म्हणाली इकडे इकडे असं नाही करायचं, असं म्हातारा कधीच चालत नाही. तू बघितलंस का कधी म्हाताऱ्याला चालताना? म्हाताऱ्याचे खांद्यात असे गेलेले असतात, कमरेत नाही वाकत, खांद्यातनं ती झालेले, तसं करायचं. आणि मग मला म्हणाले की आपण एक सीन करूया, इम्प्रोव्हाइज सीन करूया. मला काय माहिती नाही इम्प्रोव्हायझेशन वगैरे काय नाही. पण ते म्हणाले विक्रम सुहा जोशी, विक्रम तुझा मुलगा आहे आणि सुहा जोशी तुझी मुलगी आहे. आणि आता तुम्ही दोघांनी बोला एकमेकांशी की तू त्यांचा बाप आहेस आणि त्यांना सांग, तो विक्रम म्हणतोय की मला नाटकात काम करायचं आहे आणि सुहासताई म्हणते मला पण नाटकात काम करायचं आहे. तू त्यांना समजव हे नाटक काय खरं नाही आहे. म्हणजे माझ्याकडनं वदवून घेत होते, कारण मी पण सगळं सोडून नाटकात काम करायला ठरवलं होतं. तर बाईनी पण अशी गंमत पण केली. आणि मग मी त्या पद्धतीने त्यांच्याशी बोलायला लागलो, विक्रमशी आणि सुहासताईंशी. आणि असं हळूहळू मग कळत गेलं की ह्या पद्धतीने आपल्याला अभिनय करायचा असतो की जो नॅचरल म्हणा, नैसर्गिक अभिनय म्हणतात ना, जसं आपण जे करतो. हा, आणि त्याने ते विजयाबाईंची पद्धतच अशी होती की त्या कधी येऊन दाखवायचे नाहीत की असं कर, इकडनं असं जा. ऑडियन्स मध्ये कधीच नाही, ते बसायच्या आणि मग समजवायच्या आणि त्यांच्याकडनं काढायचं. ती त्यांची पद्धत होती की समोरच्या नटाची जी ताकद आहे ना ती त्यांना कळायची लगेच, आणि त्या पद्धतीने त्याला समजवायच्या आणि त्यांना काढून घ्यायच्या. विक्रमने जेव्हा केलं ते नाटक, तेव्हा विक्रम बाईंच्या समोर बसला, मला काही येत नाही, कोरी पाटी घेऊन मी बसतो तुमच्या, आता मला तुम्ही समजवा. त्याच्यानंतर विक्रम मध्ये पण खूपच चांगला नट होता, पण तो जास्त अजून पॉलिश झाला बॅरिस्टर नंतर, असं मला वाटतं. खूप, त्यामुळे माझ्या गुरु आहेत त्या. आणि त्यामुळे आज जो मी आहे तो विजयाबाईंमुळे. त्याच्यानंतर तू असंख्य मालिका केल्यास आणि नाटकं पण भरपूर केलीस. कुठली नाटकं त्याच्यानंतर? मी त्याच्यानंतर शाकुंतल केलं, अभिज्ञान शाकुंतल, ते हिंदी आणि मराठी विजयाबाईंनीच बसवलं होतं ते. नंतर वाडा चिरेबंदी केलं,
विजय आम्ही बसवलं. त्यांच्या बऱ्याच नाटकात मी होतो, असायचो. आम्ही तालमीला पण जाऊन बसायचो. विजयाबाई बोलवायच्या, तू इथे बस, इथून बघ कसं दिसतं, इथून बघ कसं दिसतं, ह्या पद्धतीने ते सांगाय. आणि त्यांच्यानं आपल्याला शिकायला मिळतं ना, त्यामुळे काही वाटायचं नाही आम्हाला त्यावेळी. आणि ते वय पण तसं होतं की आपण काहीतरी करूया, बघूया, काहीतरी शिकूया. आणि त्याच्यानंतर आणि ती करत करत गेलं. मी सिरियस भूमिका करता करता आंतरनाट्य नावाची संस्था आहे आमची, राजीव नाईक वगैरे आहेत. तर त्याच्यामध्ये मला एक मातीच्या गाड्याचं प्रकरण नावाचं एक केलं होतं. त्याच दरम्यान सुधीर भट विचारायला आला की तू करशील का तरुण तुर्क म्हाताऱ्या वर्गामध्ये. तर मी म्हटलं हो करीन की, काय त्याच्यामध्ये. आणि तरुण तुर्क हा म्हाताऱ्या वर्गामध्ये विनोदी सुरुवात झाली ना, ती मग फक्त विनोदी नाटकं करायला लागलो मी. मग ते आणि खूप एन्जॉय केलं. बाप रे, ते तर मी कधी विसरणार. धरलं ते चावतं ते आठवणी, खूप मजा होती. त्याच्यानंतरचं पुढचे कुठलं, म्हणजे त्याच्यानंतर तरुण तुर्क नंतर मग लग्नाची गोष्ट केलं, नंतर लेकुरी उदंड झाली केलं. प्रशांत बरोबर 2-4 नाटकं केली मी. नंतर आपले अधिकारी ब्रदर्स मध्ये जवळजवळ माझं अख्खं घर चाललं त्याच्यामुळे. त्यामुळे दामिनी पासून अधिकारी ब्रदर्स, बंदिनीमध्ये केलं, डोली लेके आई है दुल्हनिया मध्ये पण केलं. आणि आपण एक छोटे छोटे करायचं ना, ते सब टीव्हीवर होतं ते छोटे छोटे, संतोष पवार वगैरे आम्ही केले होते ते. तू नव्हती डिरेक्टर, दुसरं होतं. हा, तर त्यांनी पण ते छोटे छोटे किस्से खूप खूप स्किट्स टाईप खूप केले त्यावेळी. ते अजूनही बघायला मिळतात कधी कधी. आपल्या इथे मराठी मधल्या स्किट्स मध्ये कधी केले का? हा, त्या मराठी स्किट्स होते त्या. हो, ओके ओके. मी डिरेक्शन करत नव्हते त्यामुळे. बरं, आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तू तुझं लग्न, तुझं बाकीचं संसार, या गोष्टीकडे कधी लक्ष दिलंस? मी जवळजवळ आपलं सगळ्यांना माहिती आहे की संसाराकडे लक्ष थोडंसं कमी दिलं जातं. कारण नाटकाचे दौरे, नाटकाच्या तालमी, ह्यामध्ये आपण इतके जखून गेलो आणि आपल्याला आवडीच ऍट द सेम टाइम तू बँकेमध्ये पण होता, तू आणि विजय. हा, कारण ती सुद्धा ना, आम्ही एक एकांग बघायला आले होते, अमोल पालेकर आणि त्यांची मिसेस ती पण होती, चित्रा पालेकर, त्या पण होत्या. दोघांनी मग ठरवलं की एक सिरियल मध्ये मला विचारलं, मृगनयनी, त्यामध्ये मी करायचं. हा, आणि ह्या दरम्यान मी म्हटलं की विजय म्हणाले की आपण एक बँकेमध्ये ट्राय करूया. आणि बँकेमध्ये मग आम्ही विजय केंकरे आणि हे म्हणजे एकदा बँकेत लागला होता, तिकडनं काढलं त्याला. मग आम्ही लागलो त्या बँकेत. आम्ही कॉम्पिटिशन मध्ये गेलो, आत्मवृत्त नावाची कॉम्पिटिशन केली. त्याच्यामध्ये आम्ही सगळी बक्षिसे मिळवली, बेस्ट ऍक्टर. आणि तुला गंमत माहितीये का, मी मेन रोल, आम्ही दोघं मेन रोल होतो. तर कॉम्पिटिशन चालू असताना नाटक सुरू झालं आणि मी डायलॉग विसरलो, माझं नावच विसरलो मी. ऐक ना, पुढची गंमत अशी की मी स्टेजवर विजयाला विचारलं, विजय माझं नाव काय? तर त्याने सांगितलं राज्याध्यक्ष. तुझं नाव काय? तुझं नाव राज्याध्यक्ष. हा हा, तर राज्याध्यक्ष. आणि ते मी केलं आणि मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं, विजयाला दुसरं. तुला माहितीये संजय सण माझं असंच झालं होतं. संजय मोने आणि मी, आम्ही एकांकिका केले होते. आणि संजयचं तुला माहितीये ना, संजय विसरलेला असतो, तो दाखवत नाही. तो काय करतो माहिती, तो समोर असं बघतो आपल्याकडे की आपल्याला असं वाटतं की अरे, समोरच्याला बघण्याला वाटतं की अरे ही विसरली म्हणजे. आणि एवढं करून त्याने पहिलं पारितोषिक मारलेलं होतं. पण तरी सुद्धा मी म्हटलं, तुला, तू विसरलास पट्ट्या, तरी तुला पारितोषिक जजला सांगायला पाहिजे. असं म्हणजे पण छान होत, मजा होती ती. त्याच्यानंतर बँकेने तुम्हाला हाकलवलं. मग आम्ही नाही, आम्हाला बँकेत सांगितलं की नाही, दोनच महिने होतं तुझं. पण त्याच्यामध्ये पण तुला माहितीये का, मी सिन्सिअरली काम केलं बँकेमध्ये. ज्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं होतं, तो डिपार्टमेंटचा जो मॅनेजर होता, तो म्हणाला प्लीज तुम्ही राहा ना, मी तुम्हाला पाहिजे पगार देतो, पण तुम्ही जाऊ नका. कारण मी खूप स्ट्रीमलाईन केलं त्यांचं फायलिंग वगैरे वगैरे करून. सोडून नाही, मी पण त्याच्याबरोबर निघालो, कारण शेवटी नाटकं पण विजय बरोबरच करायची होती. त्यामुळे विजय बरोबर त्यामुळे हा नाही. आणि अश्युरन्स मध्ये होतो, पण माझा काही बिझनेस झाला नाही त्याच्यामध्ये. तर ते मला मॅनेजरनी सांगितलं की एक तर नाटक तरी कर, नाहीतर
मलाही असाच नारळ नोकरी मिळाला. तर कर. तर मी म्हटलं नको, मी नाटक करतो, कारण नाही, आवडीचं. मलाही आणि नारळ मग मिळाला तसाच. पण ठीक आहे यार, एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट कर आणि डोकं पण तसं आपलं हो म्हणजे मग हो. व्यवस्थित आणि काम आवडीच्या करतं. ठिकाणी तर आपण मन लावून करतो ना, आणि आपल्याला थकवा जाणवत नाही, काही नाही. पण मग तुझं लग्न कसं म्हणजे arrange लग्न marriage म्हणजे अरेंजमेंट नाही, लव्ह मॅरेज. कारण मी आणि तू तर पहिली पहिलं त्या मुलीला नाही मिळालं. बरं एनिवे आत्ताची तिला कळायला नको. तिला सगळं माहितीये, तिला सगळं माहितीये. अच्छा. कारण पण पहिल्यांदाच तिला तिला कुठे गाठलीस आत्ताची तिला मुलगी? आंतरनाट्यामध्ये मी गॅलिलिओ करायचो. अच्छा. म्हणजे जगात 3 जणांनी गॅलिलिओ केलं. टोपॉल, एक बंगालचा एक आहे, आणि मी. हम्म. 3 जणांनी गॅलिलिओ नाटक केलं. अच्छा. तर त्याच्यामध्ये ती माझ्या मुलीचं काम करायची, अच्छा. आणि त्याच्यामध्ये ते जमलं. बापानेच पटवलं. हा. त्यामुळे तसं जमलं. आम्ही एकांक पण करायचो. प्रयोग मालाड नावाची हे होती, संस्था ग्रुप होती. होता तुमचा. तर त्याच्यामध्ये आय कन्फेस नावाची एकांक होती. हो, हो. त्याच्यामध्ये ती होती, आणि त्यावेळी खरं तर जमलं. ती रिहर्सलला आली, मला तिने बघितलं, तिने मला बघितलं, मग मी तिला पुढे जाऊन प्रपोज केलं, मग तिने हो म्हटलं. तिचे आई वडील होते, त्यांनाही काही प्रॉब्लेम नव्हता. असं झालं ते. चांगलं झालं. चांगल्या नोटवर झालं हा. सगळं. काय पळवापळवी नाही, भांडाभांडी नाही, काय नाही. हम्म. आई वडिलांची होकार, हम्म. आमच्याकडनं पण होकार, सगळं झालं. त्यामुळे तसं काही थ्रिल नव्हतं, पण चांगलं. पण तुझा हा नाट्य प्रवास तू अखंड चालू ठेवलास. ऍट हो. द सेम टाइम सिरियलचं तेव्हा युग आलं. हो. आणि मग सिरियल मध्ये तू कुठल्या काम केलेलं मी बेरीज ओझाबाकी नावाची पहिली सिरियल केली मी. अच्छा. त्याच्यामध्ये दिलीप प्रभावळकर होता, त्यांचं मी आम्ही दोघं मित्र असतो. अच्छा. आणि रत्नाकर मतकरींनी ती डिरेक्ट केली होती. सुप्रिया पण करायची त्याच्यामध्ये. ती हा त्याच्यानंतर आता मी तुझं एक कुठल्या तरी रिसेंट त्याच्यामध्ये यू डिड अ विलन. दुहेरी, पिंजरा, हा. राकेश या सिरियल मध्ये केलं हा. होतं. त्याच्यामध्ये मी तुझा एक पाहिलेला होता. दॅट वॉज व्हेरी हो पॉवरफुल. हो म्हणजे हो. तुझी ती मालिका जी होती त्याच्यामधला तुझा विलन जो तू सगळं केलेला हो. होतास. त्याच्यामध्ये मी खूप पिंजरा का त्याचं नाव? एक पहिले पिंजरा केलं, राकेशी होती. हा. त्याच्यामध्ये अशी केस होती, मग ती ओढवायची स्टाईल होती, ती फेमस झाली होती. हो, हो. नंतर एक डायलॉग फेमस झाला होता, माझ्यासारखा मीच आहे, मी माणूस मोठा नीच आहे. हा. ते लहान लहान मुलं बोलायला लागली. हा. शेवटी मला भीती वाटलेली, लहान लहान मुलं परिणाम नको व्हायला. ते अशा पद्धतीने राकेश त्यावेळी माझी बाजू लावून धरली. कारण मी त्यावेळी एक विनोदी भूमिका करणारा म्हणून सगळ्यांना माहित होतं. त्यामुळे चॅनलने सांगितलं करेल का, तर नाही, तेच म्हटलं. हा. When I saw you, म्हटलं, अरे काय प्रभावी करतोय हा. कारण सुंदर करत होता. त्यामुळे राकेश म्हणाला की नाही नाही मला माहिती, कारण आंतरनाट्य तो बरोबर करायचा ना माझ्या. तो म्हणाला त्याची कॅपॅसिटी आहे. तो त्यांनी बाजू लावून धरली, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मग मी केलं ती भूमिका. मला त्याच्यात अवॉर्ड पण मिळालं, बेस्ट विलनचं वगैरे वगैरे. मग ती दुहेरीमध्ये पण, ती तू म्हणतेस ती दुहेरीमध्ये पण खूप छान भूमिका होती. हा. तिथे पण तुझं काहीतरी एखादा डायलॉग असा पॉप्युलर हा, तो आता मी विसरलो, कुठला तरी होता काय येस आय नो. म्हणजे मी स्वतः when I switched on the TV आणि I glued to it. त्याच्यामध्ये ते नाही, 15-20 छान रोल काम केलंय केले. यार. 15-20 गेटअप वगैरे केले होते. हा. मस्त होतं ती. त्याच्यामध्ये पण मी खूप लोकांना फॉलो केलं. फॉलो म्हटल्यापेक्षा त्यांचं बघितलं, हिथ लेजरचं बघितलं की तो कसा करतो, त्याचा हसतो कसा, त्याचे काय ते सायकोलॉजी असेल हे करण्यामागचं. नंतर आपलं नवाजुद्दीनला बघितलं, त्याचं हसणं घेतलंय. हा. तर त्या पद्धतीने मी तो अभ्यास करून, व्यवस्थित विचार करून, तो आपल्या भूमिकेत ते कसं बसवता येईल, किंवा काय काय त्याला जवळपास जाणार आहे त्या विलनच्या, असं मी केलं की जो जास्तीत जास्त लोकांना राग येईल असा विलन करताना. तर तो आवडलं. मला उलट झालं की लोकांना आवडणारा विलन झाला. राग हा मस्त विलन, मस्त. ते पण चांगलं करतो. मला एक गोष्ट हा, ते गाणं तू कुठलं ते भिगे होत रे असं, ते त्याच्यामध्ये त्याने पालुपद म्हणतेस ना तू, काय म्हणतात ते, तसं ते होतं. तर ते ते आलं की हा आलाय, अशी एंट्री झाली, असं व्हायचं. नाही, कुठल्या एकेकाच्या छाप सोडून जातो ना भूमिका. आताच म्हणालास त्याप्रमाणे की विक्रम सारखे एवढे मोठे दिग्गज अभिनेते, विक्रम गोखले सारखे, ते पण बाईंना सांगायचे की बाबा मी कोरी पाटी घेऊन आलेलो आहे, आता तुम्ही त्याच्यावरती आहे. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द वे ऑफ, मी म्हणेन की अभिनयाचा एक तो मार्ग आहे का, कारण की दिग्दर्शकाला जसा हवा असेल त्या रंगामध्ये तो आपल्याला रंगू शकतो. ऍट द सेम टाइम तू आता जसं म्हणालास तसं की बाबा तुला जेव्हा एखाद्या विलन करायची वेळ आली तेव्हा तू पण तुझ्या मनाने काही 2-4 असे रिकलेक्ट केले सगळे, आणि त्याचा एक परिपाक मिळून
जो तू तुझ्या भूमिकेत आणलास तोही तितकाच म्हणजे छान आणि सक्सेसफुल वाटला. तर तुला कुठला मार्ग किंवा कुठली पाथ ही जास्त बरोबर वाटते की बाबा नाही आपण एक ब्लँक म्हणून जायचं आणि एक दिग्दर्शकाचा मी नट आहे असं हो, मी दिग्दर्शकाचाही नट आहे आणि दिग्दर्शकाला आनंद होईल किंवा त्याला मला करताना बघून खूप आनंद होईल, खूप त्यालाही करायची काही काही गोष्टी त्या माझ्याकडनं काढून घ्यायची सुरुवात होईल म्हणा किंवा त्याला काय म्हणतात त्याला लक्षात आहे आणि त्याला काय सुचायला लागतं की तो माझ्याकडनं मग हे पण करू शकतो सुनील, हे कर तू, अरे हे तू केलं हे बरोबर आहे, मस्त आहे, मला पण नाही सुचलं आणि हे छान दिसत, अशा पद्धतीने खूप ना. काय 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 केलं म्हणजे त्याच्यामध्येच. बरं एक आपण तू कट म्हणायचं अजून एक करू तर अजून एक करताना अजून काहीतरी ऍड झालेलं असायचं, अजून काहीतरी सुचत, ती गंमत होती. हा मला अजूनही आठवतं धरलं तर जाऊ त्याच्या वेळेला मला महेश कोठारेने फोन करून सांगितलं अरे कांचन हिलेरियस आपण ठरवलं मग परत करूया म्हणून असं काहीतरी. मस्त होते कॉन्सेप्ट पण मस्त होती, खूप छान. आता तू चित्रपटांकडे पण वळलेला आहेस आणि चित्रपटांमध्ये पण विविध प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत, त्याविषयी चित्रपटामध्ये मी सचिन बरोबर केलं नवरा माझा नवसाचा मध्ये, तर त्याच्यामध्ये मी बोलायचो, असं साधं बोलायला लागलो. तर विजय पाटकर होता, तो म्हणाला ना तू असं बोल की मागे एक मी सिरियल केली होती तिनतिरा पिंपळजाळ मध्ये, अरे तुझे जा माझ्या अच्छा काय बोलतो काय तू, या पद्धतीने तू का नाही बोलत हे डायलॉग. तर मी बोललो तसं, तर तो सचिनजींना आवडलं, असंच बोल तू. तर ती मी अरे आम्ही पण चित्रपट बघतो, हा हे ह्या पद्धतीचं डिक्शन आलं की जे मी विजय पाटकरने मला सांगितलं की तू त्या सिरियल मध्ये त्या डिक्शनने बोलायचं, तसं तू बोल इथे, आणि ते चांगलं झालं. आणि लोकांना ते डायलॉग तर मला बोलून दाखवतात कधी कधी, इतके लोकांचेही ते डायलॉग्स पाठ आहेत, ते सचिनजींना आवडलं. अशा पद्धतीने ते नवरा माझा नवसा झालं. नंतर मी एक तो झेंडा नावाची सिरियल पिक्चर केला होता, त्याच्यामध्ये माझी भूमिका जी होती त्याच्यावर बरेच काहीतरी वादंग झाले वगैरे, पण ती पण छान अजूनही लोकांना आठवते. नंतर ती नाही मी एक केलं होतं, पण ते नारायण राणे साहेब आहेत ना, त्यांच्यासारखं वाटतंय असं लोकांनी केलं आणि मग ते हा आणि तसं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, फक्त मी मालवणी बोलायचो म्हणून झालं होतं. तर ती खबरदार मध्ये केलं, महेशजींचे तर बरेच पिक्चर मध्ये केलं मी. नंतर खबरदार मध्ये केलं, नंतर शुभमंगल सावधान मध्ये केलं, नंतर फुलथ्री धमाल नावाची रिसेंटली रत्नागिरीला मी शूटिंग केलं, ते केलं. नंतर ते 3D केलं होतं त्याने पिक्चर, तो धूमधडाका का नाही, धूमधडाका नाही, तात्या विंचूंचाच, पण 3D केला होता पिक्चर त्याने, त्याच्यामध्ये पण केलं होतं. आणि आता त्यांची सिरियल पण केली मी, पिंकीचा विजय असतो नावाची, त्याच्यामध्ये पण होतं. आणि धर्मवीर आता तू केलं, तर ते प्रवीण तरडेनी ती हे केली आहे, डिरेक्ट केली आहे, आणि मंगेश देसाई प्रोड्युसर आहे. आणि आता येऊ घातलेली काही प्रोजेक्ट्स, आता ती एक मी फिल्म केली आहे, खूप छान आहे, पण ती अडकली आहे. एक आमची संपली होती ती लॉकडाऊनच्या आधी संपली होती, मग नंतर लॉकडाऊन तो पिरियड गेला, खूप काही त्यांनी स्ट्रगल केलं तर रिलीज करण्यासाठी, बरेच त्यांनी चॅनल्सला अप्रोच झाले वगैरे. तर ती कुर्ला टू वेंगुर्ला नावाची फिल्म आहे, खूप छान फिल्म आहे. म्हणजे आता ज्याने मी आमिर खानने पण बघितली पिक्चर, तो पण त्यांना पण ती आवडली आहे, चॅनलला पण आवडली आहे, पण अजून त्याच्यामध्ये काय नंबर लागलेले असं नाही, एका पाठोपाठ एक, तर त्या पिक्चरचा नंबर कधी येईल माहित नाही, पण बहुतेक सप्टेंबर ऑक्टोबरला वगैरे ती रिलीज होऊ शकते. आणि आता तुझा मुलगा शुभांकर तो पण आलेला आहे आता चित्रपटात. मला वाटतं त्याचं पहिलं चित्रपट वेळ नाही, पहिला वेळ नाही, रिंकू बरोबरचा पिक्चर होता कागर नावाचा पिक्चर, तो त्याचा लीड असलेला पहिला पिक्चर, पण डबल सीट हा त्याचा पहिला पिक्चर डबल सीट, त्याच्यामध्ये अंकुश होता, मुक्ता बर्वे होती. हा, त्याच्यानंतरचा तो त्याला पिक्चर मिळाला तो कागर, ते रिंकू होती त्याची हिरोईन. वेळ ते नंतर आहे, त्याने मध्ये 2-3 पिक्चर केले, 8-2-75 केलं, त्याने काही वेब सिरीज पण केल्या आहेत, कालचक्र नावाची वेब सिरीज, नंतर हे काळे धंदे नावाची वेब सिरीज त्याच्यावर गाजली आहे, ती ZEE5 वर आहे ती, त्याच्यामध्ये खूप छान काम केलेलं, आणि तो काम खूप छान करतो. मी तर म्हणे की माझ्यापेक्षा जास्त चांगला कमवतो.
नाही पण मग कसं म्हणजे त्याला लहानपणापासूनच वेळ होता लहानपणापासून त्याला वेळ होतं. पण मला माझ्या डोक्यात असं होतं की सचिनजी आणि महेशजी हे दोनच चाइल्ड आर्टिस्ट आहेत जे पुढे जाऊन खूप मोठे झाले. हो, तशी फार कमी उदाहरणं आहेत. हो. त्यामुळे माझ्या मुलाला चाइल्ड आर्टिस्ट म्हणून मला आणायचं नव्हतं. पण त्यात कॅलिबर खूप दिसायचा. तो नकला करायचा. तो एखादा पिक्चरचा सीन अख्खाच्या अख्खा जेवढे 4-5 कॅरेक्टर्स आहेत ते 4-5 कॅरेक्टर करून दाखवायचा, अख्खा सीन करून दाखवायचा. त्यामुळे मला जरा ना थोडंसं टेन्शन आलं असं की ह्याला योग्य पद्धतीने जायला पाहिजे. म्हणून त्याला मी साहित्य संघात एक वर्कशॉप चालायचं जिहान माणेकशेचं. ते एक वर्षाचं वर्कशॉप होतं. ते त्याला मग करायला लावलं. त्याच्यामध्ये म्हणजे पिळून घ्यायचे सगळे म्हणजे त्या कलरी पट्टूपासून इम्प्रोव्हायझेशन, वोकल एक्सरसाइज, बाकीचे एक्सरसाइज, इम्प्रोव्हायझेशन सगळं उत्तम डान्स. तो ओरिजिनल डान्स जास्त चांगला करायचा. आणि हे तो खूप मोल्ड झाला आणि एक चांगला नट म्हणून तो तिकडनं बाहेर आला. त्याच्यानंतर त्यांनी कॉम्पिटिशन केल्या. त्या कॉम्पिटिशनमध्ये त्याला उत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळालं. ते पुण्याचे कॉम्पिटिशन असते ना त्याच्यामध्ये त्याने प्राइज मिळालं त्याला. आता त्याचे जेवढे फिल्म्स आहेत ना त्याचे मी बघितले ना तर मला त्याच्याकडनं खूप अपेक्षा वाढल्या आहेत की त्याला त्याच्या योग्यतेची काम मिळाली पाहिजे अजून. आणि तुझी मुलगी पण तिने बरंच स्ट्रगल केलंय. त्याने ती एअर हॉस्टेस म्हणून तिने ट्रेनिंग केलं फ्रँकफिनचा. त्याच्यानंतर एअर हॉस्टेस करता करता ते जमलं नाही कारण त्या स्लॅक्स होता ना ते काय म्हणतात एअरलाईनचा बिझनेस खूप मध्ये ती बंद पण झाल्या काही कंपन्या. मग तिने हॉटेलिंगमध्ये गेली. 5 स्टार हॉटेलमध्ये ती लागली पण त्याच्यामध्ये पण जमलं नाही. मग ती कायामध्ये लागली. कायामध्ये पण चांगल्या म्हणजे मॅनेजर लेवलला जाईल एवढी होती. रोहित शेट्टी त्यांची मिसेस ही तिच्याचकडे करायची जी काय ट्रीटमेंट करायची ती. तर त्या पद्धतीने ती त्याच्यामध्ये पण तिला त्रास व्हायला लागला. मग मी म्हटलं जरा मी सांगतो तो आमच्याकडे यायची तयारी आहे का तुझी आमच्या क्षेत्रात यायची. म्हटलं बघूया ना कारण तिचा प्लॅन बी तयार होता. मग ती राकेशकडे मी तिला चिकटवली की बाबा तू इथे कर. मग ती थोडीशी असिस्टंट म्हणून सुरुवात केली. तर त्याने आपला त्याचा तो मी हा आहे ना माझा मित्रच आहे वसईकर. तो म्हणाला की येऊ दे तिला मी 15 दिवस तिला काहीही सांगणार नाही. बघूया किती दिवस ती तग धरते ती. कारण ती बघेल कंटाळा पप्पा मी जाते नंतर मला नाही करायचं असेल. पण ती 15 दिवस लावून धरलं तिने. ती यायची माझ्याबरोबर यायची घरी जायची किंवा मी नसलो तरी ती यायची ऑब्झर्व करायची. 15व्या दिवसानंतर मग त्यांनी सुरुवात केली तिला सांगायला शॉर्ट डिव्हिजन कसं असतं काय असतं अँगल कसे असतात हे क्रॉस करतो ना तो कसा करतो आपण ते सगळं शिकवायला तयार केली. तिला ना मराठी यायचं नाही नीट. तर तिची चेष्टा मस्करी व्हायला लागली. तर ती मराठीवर एवढा तिने अभ्यास केला की पुलंची सगळी पुस्तकं वाचायला सुरुवात केली आणि ते त्यांचे व्हिडिओज बघायला सुरुवात केली. आणि मराठी इम्प्रूव्ह झाली की आता मराठी लिहिते ती कॉन्सेप्ट वगैरे किंवा स्क्रीन प्ले वगैरे मराठीत लिहिते किंवा मराठीत बोलायला लागली. आणि मग असं करता करता इंग्लिश मीडियम मध्ये इंग्लिश मिडियम होती ना त्यामुळे तिला ते काहीच जवळपास 89 म्हणजे तिला माहिती नाही एकोणनव्वद वगैरे. तर ते तसं करता करता मग माझ्या ओळखीचा एक स्टार प्रवाहामध्ये होते. ते मी म्हटलं एवढी करते तर पण तू चॅनलमध्ये तुला इंटरेस्ट असेल तर मी बोलतो त्याच्याशी. मग मी बोललो. मग तिने HR डायरेक्ट भेट घालून दिली. मग HR पास तिला ओके म्हटलं कारण ती त्या बाबतीत ती खूप हुशार आहे. आणि ती जवळजवळ 5 वर्ष आता ती 6वं वर्ष आहे. ती EP वरून आता असोसिएट EP झालेली आहे. म्हणजे चांगले आता ती 5-6 सिरियल ती हँडल करते एकटी. ते खूप तिचं टॅलेंट खूप मेहनती आहे खूप टॅलेंट अंकिता तावडे. तर तिला जम बसला तिकडे. आता मुलाचा जम बसत आलाय. आता ठरलंय होईल ते आता सगळ्याच माहिती झालेलं आहे. ते होईल आता पुढच्या वर्षापर्यंत. ओके. सो अशा तऱ्हेने तुझा नाट्य प्रवास आणि तुझा जो काही फॅमिलीचा प्रवास आहे तो सगळा घडत गेला. आपलं फील्ड हे बरेच वेळेला काय म्हणतात ते अस्थिर फील्ड आहे. इथे तुम्हाला काम मिळेल याची गॅरंटी नाही. सो बरेच वेळेला असं होतं की आपल्याकडे कधी कधी खूप काम असतं आणि कधी कधी असा एक पॅच येतो की जेव्हा आपल्याकडे काहीही काम नसतं. आणि दॅट पिरियड तो पिरियड सस्टेन करणं म्हणा किंवा मेंटली तो पिरियड झेलणं म्हणा हे खूप कठीण पडतं. तुला असं याच्यामध्ये कधी काय अनुभव आले म्हणजे ते त्यामध्ये ना आपल्या काय म्हणतात त्याला सांसारिक काय म्हणतात आपल्या बायको आणि मुलांची साथ ही खूप महत्वाची असते जी त्यांनी मला दिली.
की मला एक वर्ष असं होतं की मी 7 सिरियल करायचो, 7. त्याच्यामध्ये आपली पण सिरियल करायचो, उचापती आणि हे पण करायचो. तर ती 7 सिरियल करत असताना एका पाठोपाठ एक बंद झाल्या आणि एक चाचा चौधरी नावाची सिरियल करायचो मी. तीच एक चालू राहिली. त्याच्यावर मी 2 वर्ष काढली त्या सिरियलवर. पण तो काळ खूप बेकार होता. म्हणजे माझ्या घरी तुला सांगतो ₹150 होते किंवा लोन घेतलेलं होतं कारचं, ते फेडायचं नव्हतं. मला मित्र होते, ते दरवाज्यावर आले, अरे तुझा हप्ता राहिलाय. तर ते मित्र असल्या कारणाने ते फार नाही केलं. ते म्हणाले जरा बघ तू. ते म्हटलं बघतो मी, बहिणीकडनं पैसे. अशा परिस्थितीतून हळूहळू मग मला पू बाय पू मिळाली, मग काही 2-3 सिरियल मिळाल्या आणि मग ते सुरू झालं. मग तू म्हणतेस ना की असा एक फेज येतो की काम खूप असतं आणि अचानक काम बंद होतं आणि ती जी फेज येते ती घेणं तुम्हाला सस्टेन केलं पाहिजे, तो संयम ठेवला. मानसिक पण खूप असं एक हे पडतं. आणि त्याचे संसार, 2 मुलं. तर बायकोनी कधी नोकरी वगैरे नाही बायकोनी कधीच नाही नोकरी. आता ती एने प्लॉट्स वगैरे विकते ती. ते छोटं हाताला सुरू केलं असेल, पण तो पिरियड काढला तो बेकार. आणि कारण की यू आर द ओनली ब्रेड अर्नर, त्याच्यामुळे तो त्या पिरियड मध्ये एक हे होतं. पण आता मुलगा पण ह्या लाईनीत आलाय, काय वाटतं तुला त्याबद्दल? अपेक्षा चला ठीक आहे, ती बेस झाला तुला. तिचं आता ती नोकरी तो फक्त मला तेवढंच आहे की त्याला खूप चांगल्या भूमिका मिळाल्या, कारण त्याची कॅपॅसिटी खूप सॉलिड आहे, म्हणजे खूप वरच्या लेवलची कॅपॅसिटी आहे. तो त्या लेवलला काम करू शकतो, कारण त्यासाठी तो काही करतो, म्हणजे तो अभ्यास करतो, त्याला नॉलेज खूप आहे, त्याचं वाचन खूप आहे. तो एखादं पिक्चर बघितल्यानंतर ते पिक्चरचं आज जाऊन बघतो. मी त्या ऍक्टरला ऑस्कर कधी मिळालं, का मिळालं, कसं मिळालं, त्या ऍक्टरचं त्या म्हणजे त्या आपल्या ह्याच्यावर येतं गुगलवर की सगळं मिळतं की त्याला कसं कसं त्याने ते प्रोसेस केलं त्या कॅरेक्टर, तेव्हा तो अभ्यास करतो आणि तो स्टडी करून करणारा मुलगा आहे. त्यामुळे मला त्याच्याकडनं खूप अपेक्षा आहे की लोकांनी त्याला एक चांगली भूमिका द्यावी आणि ती त्याने कधीतरी होईल, ते मला कॉन्फिडन्स आहे की कधीतरी तो स्वतःला सिद्ध करेल असं. पण तो या लाईननी त्याला त्याबद्दल तू खुश आहे? मला खुश आहे. मला काही त्यामध्ये, माझी दोन्ही मुलं या लाईन मध्ये आला, मला काही वाटत जेव्हा तू इतके वर्षांपूर्वी या लाईननी त्याचं असं आई वडिलांना सांगितलं, तेव्हा वडिलांची काय रिॲक्शन? तुला सांगतो ना काय झालं की मी कामं करायचो, त्याबरोबर नोकरी पण करायचो. न्यू इंडिया अश्युरन्स मध्ये होतो, नंतर एक कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये होतो, नंतर फिट अँड नट्स अँड बोल्ट्स मध्ये लागलो आणि 17व्या दिवशी कंपनी बंद झाली. कंपनी बंद ऐक ना पुढे गंमत, कंपनी बंद झाली तर वडिलांचे मित्र होते, तर कंपनी चालू झाली तेव्हा मी पहिला गेलो माणूस आतमध्ये. कंपनी सुरू होते आणि मी गेलो आतमध्ये आणि मी सुरू झालं, मला परमनंट केलं त्याने. आणि आता परमनंट केल्यानंतर 3 वर्षांनी ती कंपनी बंद झाली, ती कायमची बंद झाली. मग मी वडील म्हणाले जाऊ दे, नोकरी नको, तुला जे वाटेल ते तुला आवडतंय ना हे तू कर. आणि त्या दिवसापासून एकही वर्ष असं केलं नाही की मी नाटक किंवा काही केलं नाही असं, आणि एकदम बिझी झालो याच्यामध्ये. आणि ते तू डेस्टिनी असते, त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला जिकडे जातं तिकडेच जायला लागतं. इकडे तिकडे जाऊन या, तुम्ही फेऱ्या मारून या, पण येणार इकडेच, असं झालं ते. तसंच ते माझ्या मुलीच्या बाबतीत झालं. मुलाचं तर नक्कीच होतं की त्याला कारण त्याला 5वीत असताना पण ऍक्टर व्हायचं होतं. तो 10वीत गेल्यानंतर सुद्धा त्याला ऍक्टर व्हायचं होतं आणि त्याने कॉलेज निवडलं, रुईया कॉलेज. त्याच्यामध्ये ऍक्टरचा फायदा होईल त्याचा ऍक्टर असण्याचा. आणि आता कसं झालंय माहितीये का, आता एखाद्याने ठरवलं ना की मला ऍक्टर व्हायचंय किंवा ऍक्ट्रेस व्हायचंय, तर देर आर मेनी ॲव्हेन्यूज ओपन. करेक्ट आहे, एकदम. आपल्या वेळेला एवढे ॲव्हेन्यूज ओपन नव्हते. एक तर एवढे चॅनल्स नव्हते, एवढ्या सिरियल बनत नव्हत्या, किंवा इथे वेब सिरीज आता चालू झालेल्या आहेत, ते नव्हतं. त्या काळी म्हणजे फक्त आयदर तुम्ही काम केलं तर नाटकात, किंवा जर तुम्हाला अगदी फिल्म मिळाली कर्मधर्म सुयोगाने तर. सो इट वॉज व्हेरी टफ ॲट दॅट टाइम, जेव्हा आपला सिक्युरिटी नव्हती काही. म्हणजे असं वाटायचं की याच्यावरती अख्खं आपलं उभं आयुष्य जगवणार, म्हणजे कसं काय चालणार बाबा. पण त्यावेळी मला वडिलांचा पण सपोर्ट होता खूप. मी जरी नाटकात वगैरे केलं तरी वडील पण नोकरी करायचे, त्यावेळी खूप सपोर्ट केला. सो स्वीट, नाईस. सुनील, आज तू माझ्या इथे आलास, माझ्या पॉडकास्ट मध्ये इतक्या सुंदर तऱ्हेने आपल्या गप्पा रंगल्या आणि वाटलंच नाही ना इतक्या मस्त, म्हणजे मजा आली. आणि
खूप असं जुन्या जुन्या आठवणी अशा जागृत झाल्या. मस्त. आणि ऑल द बेस्ट फॉर ऑल युअर व्हेंचर्स इन फ्युचर. थँक्यू थँक्यू सो मच. सुनील, तू माझ्या बातो बातो में या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल आद्या हर्बल प्रोडक्ट्स तर्फे तुला एक छोटीशी भेट. हे प्रॉडक्ट्स खूप छान आहेत, हे हर्बल आहेत आणि हे मी वापरलेले आहेत. अरे वा वा, थँक्यू. आणि मला आवडतं हर्बल वगैरे. रिअली व्हेरी गुड. थँक्यू.